झाडं कोसळली, घरांचे शाळेचे पत्रे उडाले, रस्त्यांवर पाणी साचलं. स्क्रीनवर दिसत असलेले हे दृश्य आहेत वाशिम जिल्ह्यातले. जोरदार वादळी पावसामुळे वाशिमकरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. वाशिममधल्या कारंजा शहर आणि त्याच्या आसपासच्या गावांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडला. वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे छत उडून गेले, तर गावातल्या जिल्हा परिषद शाळेचेही पत्रे कोसळले. वादळी आणि पावसाळ्यामुळे शाळेचे दोन खोल्याचे छप्पर उडालेले आहेत. पूर्ण 3 इकडे तिकडे पूर्ण विखुरलेले आहेत. झाडसुद्धा पडलेलं आहे आणि त्या साईडचं पण पडलेलं आहे. आणि 2 खोलीतलं सामान जे आहे ते सुरक्षित ठिकाणी हलवलेलं आहे. आणि बसण्याला असं विद्यार्थ्याला बसण्याला आता शाळा नेमकी सुरू होणार आहे, तर हे तातडीनं दुरुस्त होणं आवश्यक आहे. तर धुवाधार पावसामुळे काही घरांचे पत्रे उडून वीज वितरित करणाऱ्या तारांमध्ये अडकले. त्यामुळे संपूर्ण गावातली वीज पुरवठा खंडित करण्यात आली. वादळी पावसामुळे लाईट गेली आणि वधूवरांना अंधारातच गृहप्रवेश करावा लागला. त्यामुळे नवदाम्पत्याने नाराजी व्यक्त केली आहे. माझं कन्याशी लग्न झालं आणि गृहप्रवेशाकरिता मी घरी आलो. MSCB कडनं लाईन नव्हती, त्या कारणानं मला गृहप्रवेशासाठी थोडा वेट करावा लागला. तरी देखील लाईन आली नाही आणि कार्यक्रमाचा जो एन्जॉय आहे तो घेता आला नाही. मुंबई तक ब्युरो रिपोर्ट, वाशिम.